नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजची मोठी खबर आली आहे मित्रांनो, सगळ्यांनी बघा इथं लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा निर्णय हा झालेला आहे। आता सगळ्यांना पैसे येणार का हा एक प्रश्न आहे। आता लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रश्न होते की माझे पैसे आले नाही, अजून सगळं फॉर्म अप्रूव्ह आहे, सगळं काय आहे, पण अजून पैसे आले नाही। तर त्याच्यावरती मोठा निर्णय झालेला आहे। तर तो मोठा निर्णय कोणता? तर आता आपल्या 92 लाख महिलांना आणि आज आणि उद्या पैसे हे येणार आहेत। ज्या महिलांना पैसे आलेले नाहीयेत त्यांना आज पैसे येतील, काही जणांना उद्या पैसे येतील। त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका। ज्यांना पैसे आलेत त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि ज्यांना पैसे अजून आले नाहीत अशा महिलांना आज आणि उद्यामध्ये हे पैसे येणार आहेत। किती? तर 3000 रुपयाचा जो पहिला हप्ता आहे तुमचा, तो 3000 रुपयाचा हप्ता तुम्हाला आज आणि उद्या येणार आहे। त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा याच्यामध्ये शासनाने कुठला निर्णय घेतला आहे, काय घेतला आहे, आपण सगळं बघूया। इथं बघू शकता तुम्ही 92 लाख बहिणांच्या खात्यात आज उद्या रक्कम। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज, याच्यावरती सगळ्यात आपण बघणार आहोत की नेमकं काय होणार आहे पुढे। लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज आहे, काल शनिवार ही शेवटची मुदत असून आतापर्यंत राज्यात 2,26,07,000 लाडक्या बहिणींचा अर्ज केले आहेत। त्यातील 1,34,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये वितरित केले असून आणखी 92 लाख महिलांना गणेश उत्सवापूर्वी म्हणजेच आगामी 2 ते 3 दिवसात लाभ मिळण्याचं असं सांगितलं आहे। ज्या महिलांना लक्षात घ्या अजून कुणी फॉर्म भरला नसेल त्यांनी आज फॉर्म भरून घ्या, त्यांना शेवटची मुदत आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्या काही राहिलेल्या महिला आहेत, आता 92 लाख आपल्या काही राहिलेल्या आहेत महिला आहेत, त्यांना आज आणि उद्यामध्ये यांना पैसे हे येणार आहेत। हे गणेश उत्सवापूर्वी, जे आपला आता माहिती आहे की सगळ्यांना गणपती येणार आहेत, तर गणेश उत्सवापूर्वीच म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्यांना याचे लाभ मिळणार आहेत। सगळ्यांना तुम्हाला तुमचे 3000 रुपये हे प्रत्येकी मिळणार आहेत। त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, पैसे नाही आले असेल, तर पैसे हे तुम्हाला आज आणि उद्या मध्ये येतील। आता पुढचं सगळ्यात महत्त्वाची बातमी लक्षात घ्या की आता बघा कुठल्या जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या राज्य सरकार आपल्यात काय होतं, आता सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुन्हा सत्ता मिळू शकते का, हे वेगळं आहे। आता लक्षात घ्या, पुढं आपल्या लक्षात महत्त्वाचं घ्यायचं आहे की आपल्या कुठल्या जिल्ह्यात किती आहेत। आता भंडारा बघा, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली शहर, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा व वाशिम या 11 जिल्ह्यामधून 2 ते 4 लाख आतच अर्ज आहेत। या पार्श्वभूमीवर कमी अर्ज प्राप्त जिल्ह्यांच्या तुलनेत 5 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त 25 जिल्ह्यावर त्यांचा फोकस असणार आहे। त्यामुळं आता तुम्ही कुठल्या ह्याच्यात आहे तर लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक महिलांची मोबाईल क्रमांकासहित माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे योजनादूत व पक्षांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना घरोघरी जाऊन विधानसभेचा प्रचार केला जात आहे। सोडून द्या आता हे लक्षात महत्त्वाचे घ्यायचे। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आता अर्ज किती झालेत, एकूण अर्ज आहेत बघा इथं तुम्हाला दिसत आहे। त्यात लाभ मिळालेल्या बहिणी किती आहेत ते बघूया आपण। लाभ मिळालेल्या बहिणी ज्या आहेत त्या 1.34 कोटी आहे। आतापर्यंतची रक्कम वितरित आहे 4020 कोटी आणि लाभाच्या प्रत्यक्षातील महिला ह्या 92 लाख आहेत। म्हणजे आज बघा लक्षात घ्या, तुम्ही आज तारीख आहे 31 ऑगस्ट बरोबर। तुम्ही फॉर्म भरला असेल जुलैमध्ये, तुम्ही फॉर्म भरला असेल ऑगस्टमध्ये, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये तुमचे जे काही पैसे असतील, किती पैसे तुमचे, तर दादा तुमचे पैसे आता 3000 रुपयेच मिळणार आहेत। तुम्ही म्हणाल 4500 का नाही, 4500 मिळणार, पण कधी? जर तुम्हाला आज आणि उद्यामध्ये पैसे जर नाही आले तर तुम्हाला ते 4500 रुपये सप्टेंबरमध्ये भेटणार आहेत। लक्षात घ्यायचं आहे, सप्टेंबरमध्ये येतील। पण जर तुम्हाला आज पैसे आले किंवा उद्या पैसे आले, किती 3000 रुपये जर आले, तर तुम्हाला सप्टेंबरचा दुसरा जो हप्ता आहे तो 1500 रुपयेच मिळणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, त्यामुळं कुणी टेन्शन घ्यायचं नाही। आता लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 2,26,00,000 अधिक महिलांनी अर्ज केले होते। त्यात सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत। आपलं पुणे जिल्ह्यातून आले आहेत, परत नाशिक आहे, परत मुंबई आहे, नगर आहे, नागपूर आहे आणि सोलापूर पण आहे। लक्षात घ्या, कोल्हापूर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यासह अमरावती, बीड, बुलढाणा, नांदेड, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये 6 ते 7.5 लाखापर्यंत अर्ज भरले गेलेले आहेत। लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळं आता जे काय आपल्या राहिलेल्या भगिनी आहेत, आपल्या 92 लाख महिला आहेत, आपल्या आई माता भगिनी, त्यांना उद्याच किंवा आजच 3000 रुपये तुमचे मिळणार आहेत। त्यामुळे सगळ्यांना हे पैसे येणार आहेत, कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। हा सगळ्यात मोठा निर्णय आहे, त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका। तुम्हाला आज पैसे नाही आले उद्या येतील, आत्तापर्यंत नसतील आले तरी आज आणि उद्या येतील, नाही आले तरी घाबरू नका, प्रत्येकाला हे पैसे मिळतील। या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात तर नक्कीच मिळतील। आता तुम्हाला ह्याच्यावरती काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, तुमचा सध्याचा स्टेटस काय, आणि कमेंट करताना लक्षात घ्यायचं आहे तुमचा स्टेटस काय पहिल्यांदा हे सांगायचं मला, कारण स्टेटसवर मी तुम्हाला त्याचं
हेल्प करू शकतो. आता कोणाचा फॉर्म पेंडिंगमध्ये असतो तरी पण ते म्हणलं की आम्हाला पैसे नाही आले, तर मग कसे येतील दादा, कारण तुमचं पेंडिंगमधून इन रिव्ह्यूला जाईल, इन रिव्ह्यूमधून मग तुमचा एकतर अप्रूव्ह होईल किंवा डिसअप्रूव्ड होईल. तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं, जेव्हा तुमचा फॉर्म तुम्ही काही कमेंट करत असाल त्यावेळेस मला तुमचा आधी स्टेटस सांगा. स्टेटस सांगितल्यानंतर तुमचा काय तिथं प्रॉब्लेम दिसत आहे ते सांगा. आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे तरी पण आधार लिंक पण सिंक आहे तरी पण पैसे नाही आले तर त्यांनी घाबरू नका, त्यांना आज आणि उद्यामध्ये पैसे नक्की मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.